तर लाडकी बहिणींसाठी आता सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे. सगळ्यांसाठी ई-केवायसी ची संधी भेटणार आहे आता नवीन. ज्यांची ई-केवायसी झालीच नाही, ज्यांची ई-केवायसी होऊन सुद्धा त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, त्या सगळ्या सर्व लाडक्या बहिणींना आता त्यांचे हप्ते कसे सुरू होतील, ही सगळी माहिती आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घ्यायचं आहे. तर त्याच्या अगोदर तुमचं गावाचं नाव काय सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर कळेल आणि मला पण चांगलं वाटेल की मी एवढी जी मेहनत करतोय तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात म्हणून. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुमच्या गावाचं नाव काय आहे. आणि आता आपण नोटीस काय आहे, कोणाला हप्ते भेटणार, कोणाला हप्ते बंद होणार, तर ती मी सगळं सविस्तर माहिती आता तुम्हाला नोटीस जी आहे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे. तर म्हणून थोडं ही व्हिडिओ स्किप करू नका. जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला माहिती पूर्ण भेटणार नाही आणि तुमच्याकडनं ती मिस होणार. मग तुम्ही नंतर सांगणार की तुम्ही ह्याबद्दल सांगितलंच नाही म्हणून. तर म्हणून आणि आता ही जी ई-केवायसी करायची जी मुदत आहे, ही आता मुदत आता वाढून भेटणार आहे पुढे. आणि ज्यांची ई-केवायसी होऊन सुद्धा त्यांचे पैसे ज्यांचे आले नव्हते, तर त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी सरकारने हे शासनाकडून आता निर्णय आलेला आहे. त्यांनी नोटीस काढलेली आहे शासनाकडून. त्यांनी सांगितलं आहे सुद्धा की ज्या सगळे लाडकी बहीण आहेत, तर जेवढ्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी होऊन सुद्धा त्यांना पैसे आले नाहीत, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना सरकारकडून हे शासनाकडून निर्णय आलेला आहे. त्यांनी सांगितलेले आहेत की असल्या सर्व लाडक्या बहिणींना परत एकदा नवीन संधी भेटणार ई-केवायसी साठी. म्हणजे त्यांना जे दुरुस्ती यादीमध्ये नाव येत नव्हतं, सगळ्या एवढ्या अशा भरपूर लाडकी बहीण आहेत की त्यांच्याकडे काही नसून पण त्यांच्या दुरुस्ती यादीमध्ये नाव येत नव्हतं आणि त्यांना लाभ भेटत नव्हतं, बंद झालेला आहे. तर त्या अशा सर्व लाडक्या बहिणींना सरकार शासनाचा निर्णय आलेला आहे की त्यांना आता ही नोटीस त्यांनी सांगितलेलं आहे. नोटीस आता काय आहे तुम्हाला आता मी दाखवतो, स्क्रीनवर येईल. चला आता आपण आता स्क्रीनवर येऊया. मी तुम्हाला नोटीस आता स्क्रीनवर येईल बघा आता. तर बघा ह्यामध्ये काय लिहिलेलं आहे, महाराष्ट्र बातम्या यामध्ये लिहिलेलं आहे बघा. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांना मिळणार 1 महिन्याची मुदत. दुरुस्तीची आज संपणार मुदत. मे महिन्यात मिळणार 3,000 रुपये. तर बघा लाडकी बहिणींसाठी आता त्यांनी काय सांगितलं, 3,000 रुपये मे महिन्यामध्ये मिळणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थीस आता ई-केवायसी चे बंधन आहे. त्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देऊनही ई-केवायसी न केलेल्या महिलांना ई-केवायसी करून घेण्यासाठी 1 महिन्याची संधी दिली जाईल. त्या संदर्भात विभागाचे आयुक्त मंगळवारी महिला व बाल विकास अधिकाऱ्यांची बैठक असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. तर हे बघा ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, 31 डिसेंबर म्हणजे काय आहे की 31 डिसेंबर पर्यंत नवीन ई-केवायसी सगळ्या सर्व लाडक्या बहिणींना मुदत होती. तर त्यामध्ये भरपूर असे बरेचसे लाडके बहीण आहेत की त्यांना ई-केवायसी करता आली नाही त्यावेळी ओटीपी प्रॉब्लेम झाल्यामुळे. त्यानंतर जे मुदत दिली त्यांनी मुदत वाढची दिलेली आहे. ई-केवायसी मुदत वाढ कशाबद्दल दिली, दुरुस्तीसाठी दिली. नवीन ई-केवायसी साठी मुदतवाढ दिलीच नाही. तुम्हाला सगळ्यांना पण माहित आहे. त्यांनी फक्त जे मुदतवाढ करून दिले ते दुरुस्तीसाठी दिले. तर त्या बाबतीत आता ह्यांनी काय सांगितलेलं आहे की 31 डिसेंबर लास्ट जे होतं त्यानंतर आता जे मुदत दुरुस्तीसाठी जे दिले होते त्याची पण आता 30 एप्रिलला काल संपलेली आहे. तर आता हे झाल्यानंतर आता नवीन तुम्हाला जे आहे ई-केवायसी करण्यासाठी मुदत भेटणार आहे. याच्या पुढची नोटीस बघा आता काय आहे. याच्या पुढची नोटीस आता बघा तुम्हाला सगळं कळेल. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थीस आता ई-केवायसी चे बंधन आहे. त्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देऊन ई-केवायसी न केलेल्या महिलांना ई-केवायसी करून घेण्यासाठी 1 महिन्याची संधी दिली जाईल. त्या संदर्भात विभागाचे आयुक्त मंगळवारी तालुका 5 सर्व जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेले आहे. तर यामध्ये आता यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये आता सगळ्यांना संधी भेटणार आहे. तर आता बघा पुढे कोणते कोणते जिल्हे आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना आता हे लाभ भेटणार आहे ते सगळं सविस्तर माहिती. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तर यामध्ये बघा आता सोलापूर जिल्ह्यातील 11,30,563 महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते. 1 जुलै 2024 पासून या सर्वांना दरमहा 1,500 रुपये मिळाले. पुढे फेब्रुवारी 2025 पासून निकषानुसार प्रत्येक लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू झाली. त्यात आतापर्यंत सुमारे 2 लाख महिलांचा लाभ बंद झाला आहे. महिला व बाल कल्याण विभागाने प्रत्येक लाभार्थी महिलेस लाभ सुरू ठेवायचा असल्यास ई-केवायसी करावी लागेल अशी अट घातली. सुरुवातीला 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली. त्यानंतर पुढे 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढवली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ई-केवायसी न केल्या नाही लाभ मिळाला. त्यामुळे अनेक महिलांनी मुदतीकडे दुर्लक्ष केले आणि ई-केवायसी केलीच नाही. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 1.5 लाख तर राज्यभरातील अंदाजे 17 लाख महिलांची ई-केवायसी राहिली आहे. यामध्ये त्यांनी काय सांगितलेले आहे की भरपूर लाडक्या बहिणींना ई-केवायसीचं म्हणजे त्यांना ई-केवायसी करण्यासाठी संधी दिली तरी सुद्धा त्यांना लाभ येत होता. म्हणून अशा लाडक्या बहिणींना दुर्लक्ष झाल्याने त्यांनी ई-केवायसी केलीच नाही, म्हणजे आम्हाला लाभ येत आहे म्हणून. तर आता पुढची बघा अपडेट काय आहे.
दुरुस्तीसाठी आज शेवटचा दिवस म्हणजे 30 एप्रिल शेवटचा दिवस होता. दुरुस्तीकडे ई केवायसी केली पण त्यात चूक झाली अशा महिलांची संख्या सोलापूर जिल्ह्यात 98,021 आहे. या बहिणींनी तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरदार आहे का याचे उत्तर हो असे निवडले योजनेसाठी त्या महिला, तर त्यामुळे त्यांचं चुकी झाली. ओके, तर आता हे बघा यांच्याकडे दुरुस्तीसाठी आज शेवटचा दिवस. आता ते बघा नोकरदार यांचे उत्तर हो असे निवडले. योजनेसाठी त्या महिला अपात्र ठरू नयेत म्हणून त्या सर्वांना दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली आहे. 30 एप्रिल पर्यंत मुदत दिलेली होती. आता जर हे संपलेले आहे तर त्याच्या पुढे आता बघा सरकारचा निर्णय काय आहे. तर बघा, नाराजगी सरकारला पळवणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. सोलापूर जिल्ह्यातील 11,30,000 आणि राज्यातील 2.5 कोटीहून अधिक महिलांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज केले होते. सुरुवातीचे काही महिने संदर्भात सर्वांनाच लाभ देखील मिळाला. मात्र आता ई केवायसी ची आणखी एक संधी न देता 17 लाख महिलांचा लाभ बंद करणे राज्य सरकारला परवडणार नाही. त्यामुळे निश्चितपणे अशा महिलांना एक संधी मिळेल असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केला आहे. तर बघा आता हे जेवढं आहे वरिष्ठ जे न्यायालय आहेत त्यामधले पण जर बघितले तर अधिकारी जे आहेत त्यांनी सुद्धा हे सांगितलेले आहेत की 1 महिन्याची मुदत वाढून लाडक्या बहिणींना ई केवायसी संधीसाठी त्यांनी द्यावी. कारण की भरपूर असे लाडकी बहिणी त्यांना महायुती सरकारला निवडून आणलेला आहे त्याच लाडक्या बहिणींना त्यांनी अपात्र करत आहेत. 2.5 ते 3 कोटीच्या वर लाडकी बहीण होते, त्यामधले आता फक्त 1.5 कोटी लाडकी बहीण राहिलेले आहेत. तर या बाबतीत लवकरात लवकर मुदतवाढ भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या गावाचं नाव कोणतं आहे, तुमची ई केवायसी झालेली नाही, त्यांचा हप्ता बंद झालेला आहे. तर असं लवकरात लवकर अशा नवीन माहितीसाठी आणि अजून मी जे ई केवायसी चालू होणार आहे त्याची प्रोसेस काय असेल, त्याला डॉक्युमेंट काय लागेल आणि ई केवायसी नवीन लवकरात लवकर कधी चालू होणार आहे त्या बाबतीत मी तुम्हाला लवकरात लवकर अपडेट देणार आहे. म्हणून अशा नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.